हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. सो गाईज, आज मी बनवणार आहे मांदळी थाली. तर मी आज मार्केटमधून आणली होती मांदळी. तर मी आता ती साफ करून घेते. तर मी अशा पद्धतीने साफ करते. मी घरीच साफ करते. सर्व मच्छा मी घरीच साफ करते स्वतः. आता मी मच्छा साफ करून झाल्यानंतर मला पुढे मांदळीचं मी तुम्हाला कालवण दाखवणार आहे, कसं बनवतात आणि फ्राय करून दाखवणार आहे. सो आज मी एकटीच आहे साफ करायला. पटकन मी साफ करून घेते आणि आपण रेसिपीला चालू करूया. मांदळी साफ करून झाल्यानंतर मी ती स्वच्छ पाण्यामध्ये ठेवून घेते 2 वेळा, कारण की त्याच्यावर जे असलेले बारीक बारीक खवले ते पूर्णपणे निघायला पाहिजे व त्याच्या आतमधली जी काही घाण असते ती सर्व निघायला पाहिजे, जेणेकरून आपण जेव्हा फ्राय करतो तेव्हा ते खवले जे तेलामध्ये जे असे सफेद सफेद दिसतात ते व्यवस्थित नाही वाटत. सो आपण व्यवस्थितपणे साफ केले नीटनेटके ते खायला पण एकदम छान लागतात व चविष्ट लागतात एकदम. तर मी अशा प्रकारे मच्छी साफ करून घेतली आहे सर्व. आता मी नंतरला पुढे तुम्हाला दाखवणार आहे ग्रेव्ही कशी करतात. ग्रेव्हीसाठी मी घातलं होतं वाटणामध्ये मी घेतलं होतं ओलं खोबरं, कोथिंबीर, पुदिना, कांदा, आलं आणि लसूण. हे आपल्याला सर्व कच्चंच घ्यायचं आहे. नंतरला त्याची आपल्याला पेस्ट करायची, मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं. त्याच्यानंतरला मी आता गॅस पेटवते. कढई ठेवली आहे छोटी. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 2-3 टेबलस्पून आपल्याला तेल. तुम्हाला जेवढं तेल वापरायचं तुम्ही वापरू शकता. तुमचं म्हणजे फॅमिली जर मोठी असेल किंवा तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये करणार असाल तर मग तुम्हाला तेल जास्त वापरायला लागणार. आता मी हे तिथे 4-5 मांदळ्यांचीच करणार आहे, जास्त नाही करणार आहे. सो मी इथे 2 टेबलस्पून तेल घेतले आहे. नंतरला आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कढीपत्ता. कढीपत्त्याची फोडणी दिल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टमॅटो टाकून टाकायचा आहे. टमॅटो हा आपण अर्धा घेतला. आता आपलं कालवण थोडंसं बोलल्यावर आपण अर्धा टमॅटो इनफ आहे आपला कालवणाला. सो मी कापून घेतला टमॅटो. आता आपलं तेल चांगलं गरम होतं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे कढीपत्ता. आपलं तेल गरम झालं आहे तर मी इथं कढीपत्ता टाकला त्याच्यामध्ये. आता आपण पुढे त्याच्यामध्ये टमॅटो टाकून घेऊया. हे चांगलं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. त्याचं पूर्ण टमॅटो एकदम व्यवस्थित फ्राय झाला, पूर्ण असं मऊ करून घ्यायचं त्याला टमॅटोला, जेणेकरून ते असं जाडजाड लागणार नाही. त्याचा फ्लेवर सगळा तेलामध्ये उतरला पाहिजे टमॅटोचा. त्याच्यानंतरला आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मी जे बनवलं होतं हिरवं वाटण कच्चं, ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. आपला टमॅटो फ्राय झाला आहे. आता आपण वाटण टाकून घेतलं. आता हे पण चांगलं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. त्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित फ्राय करायचं. नंतरला आपल्याला ह्याच्यामध्ये थोडा आपला घरगुती बनवलेला मसाला आणि मीठ टाकायचं फक्त. बाकी ह्याच्यामध्ये काही टाकायची गरज नाही. एवढं सुंदर आणि चविष्ट होतं, सोपी पद्धत आहे आणि खायला पण एकदम छान आणि टेस्टी लागतं. पटकन अशी झटपट होणारी ही रेसिपी आहे. कोणत्याही मच्छीला तुम्ही असं वाटण केलं किंवा अशा प्रकारे बनवली तर ती एकदम चविष्ट लागते. तो मी अशा पद्धतीने बनवून घेतला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं चवीपुरतं मीठ. ऑलरेडी आपण मीठ वाटणामध्ये टाकलं होतं, सो आपण जास्त मीठ काय वापरणार नाही आहे. तर आपण ह्याच्यामध्ये मीठ आणि मसाला हे दोन टाकणार आहे. आता जास्त तिखट नाही करायचं आपल्याला, थोडंसं करायचं. तर मी ह्याच्यामध्ये फक्त 1.5 चमचाच टाकला, जास्त मी मसाला यूज नाही केला. तर ह्याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकूया. नंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जे आपल्याला वाटण केलं होतं त्या भांड्यातलं थोडंसं जे मसाला असतो उरलेला तो चांगला भांडं धुवून घ्यायचं आणि तेच पाणी ह्याच्यामध्ये आपल्याला ओतायचं आहे. आता आपण पाणी किती आपल्याला टाकायचं ते आपल्याला ग्रेव्ही घट्ट पाहिजे, पातळ पाहिजे. तर मी ह्याच्यामध्ये अर्धा वाटी पाणी म्हणजे डबा घेतला, अर्धी वाटी डबा पाण्याचा. आता हे चांगलं ह्याला मिक्स करायचं आणि नंतर ह्याला उकळी
मांदेळी आपण ह्याच्यात सोडणार आहोत. नंतर ना ते व्यवस्थित मांदेळी शिजवून द्यायची आपल्याला. 15-20 मिनिटामध्ये ही कालवण आपलं रेडी होतं. एवढं सोपं आहे. आता मी ही मांदेळी फ्राय करणार आणि बाकीची जी आहे ती मी टाकणार आहे कालवणामध्ये सोडणार आहे. आता आपण करून घेऊया मांदेळी फ्रायची तयारी. प्रथम आपण याच्यामध्ये मीठ टाकणार